गगनगिरी महाराजांचे ना पाठीवर घेऊन हे आशिष महाराज सगळीकडे फिरायचे. जवळजवळ 35-40 वर्ष त्यांनी त्यांची सेवा केली. आशिष महाराजांना एक वेगळी शक्ती मला वाटतं ती गगनगिरी महाराजांनी दिलेली होती. आशिष महाराज सुद्धा त्याच तोडीचे आज काम करतायत आणि त्यांचे आशीर्वाद सुद्धा खूप महत्त्वाचे मानले जातात. एकदा आशिष महाराजांना खूप बॅक पेन होत होतं म्हणून त्यांनी मला पाचारण केलं आणि मग खोपोली आश्रमात मी गेलो. साधारण 3-4 तासानंतर म्हणाले की चला आपण जाऊया. आणि मग मी त्यांना म्हटलं मी संवहन चिकित्सा जे डॉक्टर राम भोसले द्यायचे ती मी तुम्हाला करतो, जी गगनगिरी महाराजांना डॉक्टर राम भोसले नेहमी द्यायचे. अच्छा. हो, डॉक्टर राम भोसलेने सांगितलं होतं कुठल्या आजारांवर कुठल्या प्रकारचे संगीत वापरायचं वगैरे. ते एक म्युझिक सुरू केलं, आशीर्वाद घेतला गुरूंचा, डिवाईन शक्तीला आवाहन केलं आणि मग काम सुरू केलं त्यांच्या शरीरावर व्हायब्रेशन्स देणं. तर थोड्या वेळात मी पाहिलं की ते झोपी गेलेले होते. अच्छा. मी म्हटलं थांबूया, म्हटलं काहीच करायचं नाही, उठवायचं नाही. एक थोड्या वेळामध्ये ते उठले. उठल्यानंतर मला म्हणाले की मी पहिल्यांदा म्हणजे साधनेशिवाय कुठल्या तरी उपचारामध्ये खूप साधना करावी लागते थॉटलेस होण्यासाठी. तर मी आता कम्प्लीट थॉटलेस होतो. हे कम्प्लीट जे थॉटलेस आहे, झिरो अवस्था गाठण्यासाठी, शून्यावस्था, ह्याच्यासाठी साधनेशिवाय होत नाही ते. पण ही जी ट्रीटमेंट होती संवहन, याच्यामध्ये हे मला शक्य झालं. आणि त्यांनी एक मुख्य अशी गोष्ट सांगितली की आज मला कळलं की गगनगिरी महाराज डॉक्टर राम भोसलेंना का बोलवायचे संवहन करण्यासाठी. हा अनुभव जो आहे तो माझ्यामार्फत त्यांना मिळाला. म्हणजे मी खूप लहान होतो अनुभव देण्यासाठी, पण हे गुरु त्यावेळी माझ्यामार्फत आले असतील आणि त्यांनी तो अनुभव दिला असतील. त्यामुळे मला खूप बरं वाटलं की असे साधू संतांचे आशीर्वाद जेव्हा मिळतात तेव्हा आपल्याला खूप कृत्य झाल्यासारखं वाटतं.